निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विठ्ठलरावजी कुर्मुलवार साहेब यांनी आयोजित केलेल्या या कॉर्नर बैठकीस उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेबजी पाटील हदगावकर, इथे उपस्थित झालेले कुंडलवाडी मार्केट कमिटीचे सभापती आमचे ज्येष्ठ सहकारी बाबारावजी भाले, उपस्थित राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी पाटील, आमचे सहकारी श्रीनिवास पाटील गुजरीकर, मारुती पाटील दगडे, श्रीनिवास शिंदे, या भागातील अनेक वर्ष नगरसेवक राहिलेले आणि आताचे उमेदवार अशोक पाटील फुलगे, उमेदवार मंजुषा गोविंद मुनगिलवार, नरिता लक्ष्मण भंडारे, सरस्वती लक्ष्मण जालावार, शीतल विलास दिवशीकर, मारुती रामलू कोटलावार, शंकर शिवलिंग येरावार, हनुमंतू दिगंबर तडकासार, उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रणजित पाटील हिराळे, सर्व पदाधिकारी, कुंडलवाडी शहरातील आमचे सर्व सन्माननीय सहकारी आणि मोठ्या संख्येस या कॉर्नर बैठकीस उपस्थित राहिलेल्या माझ्या सर्व मतदार भगिनी आणि बांधवांना, सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करणार आहे, कारण आज कुंडलवाडी शहरामध्ये जे वातावरण आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि आमच्या मनामध्ये तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून निश्चितपणे हा विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष डॉक्टर विठ्ठलरावजी कुर्मुलवार साहेब होणार आणि तुमच्या सगळ्यांची ताकद त्यांच्या मागे आहे. म्हणून आमचं सर्वच्या सर्व आमची टीम, आपलं सर्व पॅनल त्या ठिकाणी विजयी होणार याची खात्री मनामध्ये आपल्या सगळ्यांना भेटून आली. डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं 2016च्या निवडणुकी लागलेल्या होत्या. डॉक्टर साहेब शासकीय सेवेतून निवृत्त त्याच वर्षी झाले होते आणि आदरणीय भास्कररावजी पाटील खडगावकर साहेबांनी हदगावला आपल्याला डॉक्टर साहेब आपण आला होता आणि अतिशय सविस्तर चर्चा झाली होती की प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या व्यक्तीला या ग्रामीण भागाचा ज्यांना अभ्यास आहे, नगर परिषदेच्या कारभाराचा ज्यांना जवळून परिचय आहे, अनुभव आहे आणि अशा सुशिक्षित आणि अनुभवी व्यक्तीने राजकारणात आलं पाहिजे, तुमच्या हातून चांगलं काम होईल हे त्यावेळेला खडगावकर साहेबांनी आपल्याला पटवून दिलं आणि आज आपण पाहतो आहोत कुंडलवाडी शहरामध्ये आपल्या 5 वर्षांच्या काळात आपण सगळ्यात चांगलं काम करून दाखवलं आणि लोकांच्या, नागरिकांच्या विकासासाठी, शहराच्या प्रगतीसाठी आपण झटत राहिलो. आज आम्ही या बैठकीस येण्याच्या आधी चर्चा करत होतो. संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्येच नाही तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जरी आपण तुलना केली, आपण आपल्या कुंडलवाडी शहरामध्ये 1300 कुटुंबांना घरकुल आपल्या काळामध्ये आपण निर्माण करू. हा एक रेकॉर्ड कुंडलवाडीच्या नागरिकांना निश्चितपणे याची जाणीव आहे की एवढ्या छोट्याशा नगर परिषदेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टर साहेबांनी काम करून दाखवलं. आज आपल्या शहरामध्ये मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था नव्हती.
आणि आपण मागच्या निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पाळलात आणि आज तीही सुविधा नागरिकांसाठी आपण करून दाखवली, याची जाणीव सुद्धा मतदार बांधव भगिनींना निश्चितपणे उद्याचं मतदान देत असताना राहणार आहे याची आम्हाला खात्री. कारण काम करत असताना आपण सीमा भागामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये आपला मराठवाडा हा मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो आणि त्यात आपण तेलंगणाच्या सीमेवर निश्चितपणे विकासाच्या अनेक बाबतीमध्ये आपल्याला जर झेप घ्यायची असेल तर आपल्याला केवळ पुढच्या 5 वर्षांचा नाही, पुढच्या 50 वर्षांसाठी आपल्या कुंडलवाडीसाठी विजन मांडावं लागेल आणि ते विजन आपल्याकडे आहे ही आम्हाला निश्चितपणे अभिमानाची बाब आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत सहभागी असलेला पक्ष. आज आमच्या या महिला भगिनी इथे बसलेल्या लाडकी बहीण योजनेच्या आपण सगळ्या लाभार्थी आहात. आज ही लाडकी बहीण योजना 1 वर्षापासून गोरगरीब कुटुंबांना, आमच्या होतकरू महिलांना एक आर्थिक सुबत्ता देणारी, आर्थिक पाठबळ देणारी योजना आहे. ही योजना सुरू करण्याच्या मागे या महाराष्ट्राचे अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आहेत हे आमच्या माता भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या महिला आणि बाल विकास विभागातून ही योजना राबवली जाते त्या विभागाच्या मंत्री आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती सुनील तटकरे ताई आहेत, ज्यांनी राज्य शासनाच्या समोर प्रस्ताव मांडला की आमच्या महिला भगिनींना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देणारी योजना आम्हाला आणायची आहे. आणि आदिती ताईंच्या पुढाकारातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकारातून ही योजना आपल्यापर्यंत आली. आज असे जे राज्य पातळीवर प्रभावी असणारे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्या पाठीशी आहेत. आपल्याला मागच्या टर्म मध्ये जितकं काम करता आलं, डॉक्टर साहेब मला विश्वास आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण त्यापेक्षा दुप्पट काम पुढच्या 5 वर्षांमध्ये करून दाखवाल. त्यासाठी आपल्या सगळ्या मतदारांची ताकद आम्हाला आमच्या पाठीशी पाहिजे. आपण मागच्या आठवड्यातली परिस्थिती, 10 दिवसांपूर्वीची परिस्थिती सुद्धा इथे सांगितलं. खरं तर आमची आधीच इच्छा होती आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यावं, परंतु जे काही राजकारण निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला तिकडे बघावं लागलं, आज शहरातलं वातावरण आम्ही बघतो आणि देर आहे दुरुस्त आहे जसं म्हणतात. आपण शेवटी राष्ट्रवादीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकांच्या समोर आलात, याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला. प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला सोबत घेऊन चालणारा सेक्युलर पक्ष आज सत्तेमध्ये कोणता असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. सेक्युलर विचारांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्र राज्याला कुठल्या पद्धतीच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालवलं पाहिजे, अशा पद्धतीचं राजकारण आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये असलं पाहिजे, ज्याची घडी ज्यांनी घालून दिली ते यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे. आणि या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कुंडलवाडी शहरातल्या आमच्या मागासवर्गीय नागरिक असतील, आदिवासी समाजातले नागरिक असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील, प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आणि निश्चितपणे आपल्या
सगळ्यांच्या पाठीशी माननीय अजितदादा पवार साहेब येणाऱ्या काळात राहणार. आज खर तर आपण फक्त आपल्या गावामध्ये पाहतो, आजही आमच्या कुंडलवाडी सारख्या शहरामध्ये, हे शहर जरी आपण याला म्हणत असलो तर एखाद्या मोठ्या गावासारखीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे ही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये इच्छा. का आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या शहराबरोबर आमची तुलना करू शकत नाही? का आम्ही कोकणातल्या कुठल्या छोट्या शहराशी आमची तुलना करू शकत नाही? आज बारामती सारख्या शहरामध्ये आपण गेलो, आज कोकणामध्ये रोह्यासारख्या शहरामध्ये आपण गेलो, विदर्भामध्ये अनेक छोटी छोटी शहर आहेत, आपल्यापेक्षा कितीतरी पुढे गेलेली आहेत. आज आमचं कुंडलवाडी सारखं शहर आहे, आजूबाजूच्या खेड्यापाड्यातली बरीच मंडळी आमच्या शहरामध्ये येऊन स्थायिक होती. जिकडे वस्ती वाढ झाली, कुठे पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही, कुठे वीज नाही, रस्ते नाली या छोट्या छोट्या समस्या आहेत. रस्ते असतील, नाल्या असतील, घरकुल असतील, स्मशानभूमी असेल, वीज असेल, पाणी असेल, या मूलभूत सुविधा तर आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. पण आमच्या उद्याच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा जर आम्ही विचार केला तर आपल्याला याच्या पुढे सुद्धा जाऊन विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. चांगलं शिक्षणाचे नवीन नवीन दरवाजे आमच्या युवक युवतींसाठी उघडले पाहिजे. चांगल्या पद्धतीची आरोग्याची सुविधा, की आम्हाला कुठे तालुक्याच्या ठिकाणी, कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी छोट्या छोट्या कारणासाठी जावं लागू नये. आमच्या महिला भगिनींना, आमच्या बालकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा इथेच आपल्या गावामध्ये मिळाल्या पाहिजेत, हे आपलं ध्येय आहे. प्रत्येक घरापर्यंत पाणी आलं पाहिजे, स्वच्छता आमच्या गावामध्ये चांगली राहिली पाहिजे. खरं तर आज आपण जर तुलना केली तर आपण त्यामध्ये आधीच पुढे आहात, त्याला आणखी आपल्याला पुढे कसं नेता येईल हे आपलं ध्येय आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, आमच्या गावामध्ये एखादा मोठं नागरिकांच्या, आमच्या महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं उद्यान आम्हाला उभारता आलं पाहिजे. जलाशय आम्हाला चांगले निर्माण करता आले पाहिजेत. आपल्या भागामध्ये आधीच निजामकालीन अनेक तलाव आहेत, त्याला आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने विकसित करता आलं पाहिजे. आपल्या भागामध्ये विरंगुळ्याचे अनेक सोयी सुविधा, क्रीडा संकुल, वाचनालय या अनेक ज्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनमान उंचवण्यासाठी महत्वाचे आहेत, हे एक विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासाठी आज हे पॅनल आपल्या समोर. आणि विकासाचं विजन घेऊन जेव्हा आपण अजितदादांच्या समोर जातो तेव्हा आपली कुठलीही फाईल निधीच्या शिवाय परत येणार नाही याची खात्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी दिली. कारण ते आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतात, चांगलं काम करणारी माणसं आम्हाला पाहिजेत, कारण आम्ही काम करणारी माणसं. तुम्ही चांगली योजना घेऊन या, चांगली कल्पना घेऊन या आणि निश्चितपणे आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला निधी उपलब्ध करून देऊ. आज तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय जोमाने पुढे आले. आज महिलांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे आलेला आहे. काल नवाब मलिक साहेबांचं बिलोलीला भाषण झालं, त्यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितलं, समाजातली कुठलीही मुलगी, मग ती ओपन कॅटेगरी मधली असू द्या, एससी कॅटेगरी मधली असू द्या, एसटीची असू द्या, ओबीसी असू द्या, या मुलींना आपल्याला उद्या चांगलं शिक्षण द्यायचं आहे, उच्च शिक्षण द्यायचं आहे.
सायन्स शाखेतली कुठली मुलगी आहे, तिला उदाहरणार्थ इंजिनिअरिंग शिकायचं आहे, महाराष्ट्रामध्ये कुठल्या कॉलेजचं नाव सांगेल तिथे तिचं ऍडमिशन होणार आणि तिची फीस सरकार भरणार. कशासाठी? कारण आपल्याला ग्रामीण भागातल्या तरुणींना चांगली संधी देता यावी याच्यासाठी. आज लाडक्या बहीण योजनेसारखी योजना आहे, याच्याही पुढे जाऊन त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं छोट्या छोट्या या शहरांमध्ये आपल्याला उद्योग आणता आले पाहिजेत, आपल्याला व्यापार आणता आला पाहिजे आणि या भागामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे. आज आपल्या भागातला तरुण तेलंगणामध्ये जातो, हैदराबादला जातो, मुंबईला जातो, कारण लवकर आपल्या भागामध्ये त्याला काम मिळत नाही. आपल्या भागामध्ये आपल्याला महिलांच्या शक्तीच्या माध्यमातून, युवकांच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना आहेत आणि आणखी शासनाच्या अनेक योजना येतील, ज्या माध्यमातून आपल्याला इथेच लोकांचे क्लस्टर तयार करता येतील, व्यापाऱ्यांचे क्लस्टर तयार करता येतील, लघु उद्योगाचे क्लस्टर तयार करता येतील, जेणेकरून आपल्याला इथे स्वतःसाठी कामाची संधी निर्माण करता आली. आणि ही एक उद्याच्या विकासाची, उद्याच्या प्रगतीची नांदी आहे. आपल्याला प्रत्येकाला यामध्ये सहभागी व्हावं लागेल. मला माझ्या महिला भगिनींना, माझ्या युवक बांधवांना मुद्दाम विनंती करायची, मतदानाला जात असताना अनेक वेळा काय म्हणतात ताई, आपल्याकडे पुरुष घरातले सांगतात याचं समोर बटन दाबून या आणि मग महिला आमच्या त्या बटन दाबतात. पण आज आपण कसं करणार का ताई? आता आमच्या महिलांना लक्षात आले, आमच्या महिलांना हक्काचा माणूस नगराध्यक्ष म्हणून बघायचा. आणि कोण आपल्या हक्काचे आहेत? डॉक्टर साहेब आपल्या हक्काचे. 24 तास आपल्या सगळ्यांमध्ये ते उपलब्ध आहे. तुमच्या प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये इथे नगर परिषदेचं तर काम झालंच, कुणाचं तहसीलला काम आहे, कुणाचं नांदेडला काम आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाचं काम, सामान्य नागरिकाचं काम, गोरगरिबाचं काम हे प्राधान्याने देतात. आज दुसरे उमेदवार आपल्या समोर आहेत. इतक्या हक्काने जसं आपण डॉक्टर साहेबांकडे जातो त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो. जसं डॉक्टर साहेबांनी आपल्या समोर काम करून एक उदाहरण दिलंय, त्यांनी काही काम करून आपल्याला दाखवलंय का? केवळ निवडणूक आली म्हणून मोठ्या पक्षाचं नाव घेऊन आपल्या समोर येतील आणि आपण जर त्यांच्या प्रभावात आलो आणि चुकून त्यांना निवडून दिलं तर मग पुढे 5 वर्ष आपण कुणाकडे बघणार आणि आपलं काही काम आलं तर आपण कुणाला विचारणार? प्रत्येकाच्या मनावर. डॉक्टर साहेबांनी बोलताना सांगितलं, आज गेले 40 वर्ष भास्कररावजी पाटील खडगावकर साहेबांनी या भागामध्ये नेतृत्व केलेलं आहे. आपल्या कार्यकाळामध्ये तत्कालीन खासदार आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक मोठी ताकद म्हणून आज तुमच्या बरोबर आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल, आपल्या हक्काचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा असेल तर आपल्याला घड्याळाच्या समोरचं बटन दाबावं. माझ्या मुस्लिम बांधवांना, मागासवर्गीय बांधवांना देखील विनंती आहे, कुणी येऊन आपल्याला चुकीचे मेसेज देतात, काय सांगतात, सेक्युलर पक्ष आहे, तुम्ही काँग्रेसला मतदान करा. आज काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये सत्ता नाही, केंद्रामध्ये सत्ता नाही आणि आपलं चुकून काँग्रेसला मतदान गेलं तर आपलं मत जाळण्यासारखं आहे हे सुजाण नागरिकांनी ओळखून घेतलं पाहिजे. कारण जिकडे सत्ताच नाही तिकडे आपल्या विकासासाठी निधी नाही, तिकडे प्रगतीसाठी कुठली उमेद नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या बरोबर, सेक्युलर पक्षाच्या बरोबर आपल्याला जायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे जो आपल्या कुंडलवाडी शहरासाठी चांगल्या पद्धतीचं
काम या पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतं. हे संबंध पॅनल ज्याच्यामध्ये डॉक्टर साहेब आहेत, आमचे कोळगे साहेब आहेत, अनेक अनुभवी मंडळी आहेत, महिला मंडळी आहेत, नवतरुण मंडळी आहेत. प्रत्येक घटकातील, प्रत्येक समाजातील व्यक्तीला संधी दिलेली आहे आणि चांगलं काम करण्याचं विजन घेऊन जे तुमच्या समोर आलेले आहेत. उद्याच्या 2 तारखेला मतदान करत असताना माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती राहील, घड्याळाच्या चिन्हासमोर आपल्याला बटन दाबायचं आहे. प्रत्येक मतदाराला 3 मतदान करायचे आहेत. मला वाटतं आता सगळ्यांनी सांगून सांगून पाठ झाला असेल. 3 मतदान प्रत्येक मतदाराला करायचे. 2 आपल्या प्रभागातील नगरसेवकांसाठी आणि 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर विठ्ठलराव कुर्मुलवार साहेबांसाठी. 3 मतदान घड्याळाला करता का ताई? करणार ना घड्याळाला? कारण तुम्ही सगळे मतदार, तुमची ताकद जोपर्यंत आमच्या पाठीशी राहणार नाही तोपर्यंत विकासाच्या दृष्टीनं कुंडलवाडी शहरासाठी जे काम करायचं आहे ते काम आम्हाला करता येणार नाही. तुम्ही काम करण्याची संधी आधीही दिली होती, आता पुन्हा काम करण्याची संधी द्या. आणि मुद्दाम मला आभार व्यक्त केले पाहिजेत. काल अनेक बीजेपीची मंडळी देखील आपल्याकडे ज्यांनी प्रवेश केला. आज मी शहरात अनेक जणांशी, ज्येष्ठ लोकांशी चर्चा केली. कालच्या 2 दिवसांमध्ये आणखी वातावरण चांगलं झालंय आणि डॉक्टर साहेबांनी इथे आत्मविश्वास व्यक्त केला की उद्याच्या 2 दिवसांमध्ये जे उरलं सुरलं तिकडे आहे सगळ्यांना आम्ही आमच्याकडे घेऊन येतो ताई, पण निश्चितपणे विजय खेचून आणतो. आणि कुंडलवाडीमध्ये घड्याळाचं चिन्ह तिथे नगर परिषदेवर चमकलं. अजितदादांपर्यंत याची नोंद होणार आहे, कारण कुंडलवाडी शहराचा इतिहास बदलणार आहे आणि हे इतिहास बदलण्याची ताकद ही तुमच्या मतामध्ये आहे. आपण सगळ्यांनी घड्याळाच्या चिन्हासमोर मतदान देऊन आपली ताकद डॉक्टर साहेबांच्या मागे उभी करा. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.